आज मा सोबती तिकडे तोंड करून का करत होता रे बा? तर का म्हणता वर सांगितले पुट्टे सकाळी सकाळी खूप दुहेर पडलं होतं, तरी आपली मॉर्निंग ड्युटी होती म्हणून आपल्या पप्पाची हयाबुजा काढून निघालो होतो बा ड्युटीवर जा. झोको झोको 60च्या स्पीडनं आलो डायरेक्ट मामीकडे आणि आल्याबरोबर सगळ्यात आधी आपल्या डॉनची हयाबुजा 1 करोडाची लावली डायरेक्ट पार्किंग मध्ये आणि टर निघालो आपल्या वार्डामध्ये जा. तेवढ्यात आलता मा सोबत्याचा फोन. मा सोबती विश्वास म्हणे कवा येते म्हणे वार्डात. मी ना म्हटलं 0.0 सेकंदात वार्डात पोहोचलोस म्हटलं. विश्वास साहेब का म्हणता? माया सोबती मी इकडे येऊ नये होतो तरी मा सोबती मोबाईलातच मग्न होता. सोबत्याला म्हटलं का करता? सोबती म्हणे पहिला पाठ पाहतो म्हणे. मग सोबत्यानं पहिला पाठ पाहून झाल्यानंतर आम्ही झोको झोको काम केले वार्डात आणि पायता पायता पुटतो टाइम कसा टर गेला काही माहितच नाही पडलं. पण सुट्टी झाल्यावर प्रकाश साहेब आले आपल्याला घ्यायला वार्डात. विश्वेश भाऊ तुम आगे चलो हम तुम्हारे साथ. पोट्टे तुम्हाला तर माहित असं आपल्या वर्धेत प्रचार चालू होता म्हणून आता तर निकाल बी लागन म्हणा, पण पुढच्या वेळेस आपल्याला विश्वेश भाऊलीच करत आहे उभा आणि त्यांच्या अपक्ष मध्ये मान्य श्री 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 आपले प्रकाश भाऊ राहणार आहे उभे. कारण पोट्टे मा सोबत्यानं पहिला पाठ पाठवून एवढ्याला आपल्याकडून घेऊन घेतलं. पेक्षा आहे का भाऊ आपला पार्ट 2 पाठवावे? येऊन जाईल भाऊ ते आज तर मा सोबती तर काय ऐकतच नव्हता. पार्ट 2 बी पाठवतोस म्हणा. गामा भाऊ इकडे पार्ट 1 पाहण्यात बिझी होते. जर पुट्टे तुम्ही बी पार्ट 1 पाहिलं नसेल तर आपल्या प्रकाश भाऊला कॉन्टॅक्ट करा, नाही तर मला डीएम करा. तेवढ्यात इकडे मा सोबती वेदांत खूप डॉक्युमेंटचे काम करणं चालू होते. माया सोबती म्हणणे स्वाधार आधार निराधार सगळेच फॉर्म भरून देऊ म्हणे आपण. सोबत्याला म्हणलं आपल्या कचेरी समोर गाडी घेऊन बसत जाता. सोबती नाही म्हणे इथंच बसतो. जर पुट्टे तुम्हाला कोणता फॉर्म भरायचा असेल ना, तुमचा फॉर्म सक्सेसफुल नसेल तर आपल्या वेदांत भाऊ जेवढं तुम्ही भरू शकता ना. आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा.